काही समस्या आहेत त्या आम्ही ऐकून घेतल्या, पण महिलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. असंच 5 वर्ष पुढे काम करत राहा असं म्हणत आहेत. आमचं विजन आहे पहिलं म्हणजे की तुळजापूरमध्ये जी स्वच्छता आहे ना ते स्वच्छता करायची आहे. भाविकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. मतदारांना काय आवाहन करत? आम्ही मतदारांना हेच आवाहन करू की तुम्ही जो आमच्यावर नक्की विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाचं दिलेल्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. आणि जे तुळजापूरमधले नागरिक आहेत त्यांची आम्ही गैरसोय कधीच होऊ देणार नाही आहेत व त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आम्ही त्या नक्की त्यांना पूर्ण करू. चौक ते हुतात्मा चौक आहे ना तिथंपर्यंतचं जे रोडचं काम आहे ते आम्ही लवकरच हाती घेतलं आहे. ते आम्ही नक्कीच या 5 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवू. मी माझे पती सुनील पिंटू रोजकरी हे 15 वर्ष झाले ह्या प्रभाग क्रमांक 4मध्ये काम करत आहे. त्यांनी आत्तापर्यंत भरपूर उपक्रम राबवले आहेत. महिलांसाठी होम मिनिस्टर, स्वच्छता अभियान, लहान लेकरांसाठी म्हणजे 10वी 12वी ते झाल्यानंतर कॉम्प्युटरचे कोर्स वगैरे खूप काही, पाणी, स्वच्छता सगळं चालू आहे. हे सगळे उपक्रम करूनही अजून खूप आहेत मनामध्ये. ह्यावेळेस पण असेच प्रतिसाद द्यावे सगळ्यांनी ही नम्र विनंती. आणि सगळ्यांनी बहुमत द्यावं एवढी इच्छा आहे आणि सगळ्यांना कमळच आणावं. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्व युवकांची रॅली, भव्य रॅली निघाली आहे. मतदारसंघात प्रत्येक डोर टू डोर आमचा प्रचार चालू आहे आणि जनतेचा कौल आहे ही सिद्धीवर आहेत. सगळे सिद्धीवर आहेत, कोणी नशेत नाहीये. काही बोलून, काही चालवून, काही वागणं चुकीचं आहे त्यांचं. फक्त आमचं हे जनसामान बघून आम्ही आज विजय हा घोषित करत आहे. मतदारांना आव्हान एवढंच करतो, आपल्या वार्डाची प्रगती, आमदार साहेबांची जी निधी दिलेली आहे ते वार्डाची प्रगती एवढं बघून आम्हाला कमळाला मतदान करावं. भारतीय जनता पार्टीची सध्या प्रभाग क्रमांक 4मध्ये एकदम चांगली परिस्थिती आहे. 3 उमेदवार हे विकास कामांसाठी झटणारे आहेत. नगराध्यक्ष असो, दोन्ही उमेदवार नगरसेवकाचे असो, सर्वांना विकास कामांची अशी धडपड सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी कमळासमोर मतदान करून कमळालाच मतदान करा आणि विकासासाठी पाठिंबा द्या. मतदारांना एकच सांगू इच्छितो की कमळाला मतदान करताल तर विकास तुमच्या आपल्या प्रभागामध्ये होणार आहे. विरोधकाला काय सांगायची गरज नाही, आमचा विकास काम सगळं दाखवून दे त्यांना. प्रभाग क्रमांक 4मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिंटूबाई यांनी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सौ श्वेता वैभव साळुंके तसेच सुनील पिंटूबाई रोजकरी यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 4मध्ये युवकांची एक प्रचार फेरी, डोर टू डोर प्रचार फेरी निघालेली आहे. मतदारांना माझं एकच सांगणं आहे की येणाऱ्या तुळजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेनं फक्त कमळ चिन्हासमोरील बटन दाबून 22 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 23वे असे सर्वांना मिळून कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. भूलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्यावी. क्रमांक 4मधील आमचे उमेदवार, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री विनोद पिंटूबाई अगंगे, तसेच 4चे उमेदवार सुनील पिंटूबाई रोजकरी, तसेच श्वेता वैभव साळुंके. तर आमचा अजेंडा एवढाच आहे की जो आमचा हा रोड आहे हे पिंटूबाई यांनी सांगितलेला आहे की त्या ह्याच्यामध्ये आम्ही हा रोडचा विषय घेतलेला आहे आणि लोकांची मागणी आहे की किसान चौक, पावणारा गणपती किसान चौकी बसून हा रोड झाला पाहिजे. तर हा रोड 100% होणार आहे. आणि राहिला विषय कन्याशाहीमधील पार्किंगचा, तो पण आम्ही विषय करणार आहोत पार्किंगचा. आणि येणाऱ्या काळात जनतेला आणि तुळजापूर शहरातील सर्वांना आश्वासित करतो की आम्ही येत्या 2 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व कमळावर जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना सर्वांनी विजय करा. आणि सर्व उमेदवार हे आणि सर्व जनता जी आहे ते आता एवढे जण सगळे आहेत, हे सगळे वार्डामधलेच आहेत. त्यांच्यासोबत फिरायला साधा वार्डामधला माणूस नाही, कारण त्यांना काय काम करायचं हे त्यांना पद्धतच माहीत नाही, अनुभव नाही. आणि त्यांचे मत जे मागत आहेत ते एकट्यापुरतं मत मागत आहेत की माझ्या एकट्याला करा, माझ्या एकट्याला करा. पण आमच्यात असं नाही, सगळे एकजुटीने सांगत आहेत की केलं तर कमळालाच मतदान करा. आणि 3ही मतदान आमचं कमळालाच होणार आहे आणि इथला उमेदवार सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.